आली आहे ऑफिसमधून आणि आम्ही आल्या आल्या एक व्हिडिओ बघितला मोमोजचा. तर आम्हाला मोमोज खायचे आहेत काही, सो आम्ही लोक मोमोज बनवतोय. तर चला लसूण कापली ना, मिरची पण नाही कापली. चीज वरती ताव मारताना एक मुलगी ढॅडॅंग 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 से हाय. आणि किती बघा, अंकेश बनवतोय मोमोज. तू बनवतोयस? तू नाही बनवतेस, कळलं ना. ती भाजी मी कट केली आहे, मी बनवते. मीच बनवणार आहे. एक भाजी कट करून दिली तर काय होणार नाहीये तुझं. शट युअर माउथ यार. सो पहिले आम्ही बटरमध्ये असं कोबी रोस्ट करून घेऊयात. बटरमध्ये मटन मोमोज. घरी गेल्यापासून सगळं मला मटन चिकन नीट काप, नीट काम झालं पाहिजे. प्रोफाईल लाईट नसल्यामुळे कसा फील होतोय तुला? सेम यार, मला पण खूप बोर होत आहे. काल आमची लाईट खराब झाली आहे, प्रोफाईल लाईट. सो आम्हाला इथे मजा नाही येते आम्हाला काम करायला येते. मज्जा नाही येते. खाता करू नकोस, एक कामावरती फोकस कर प्लीज. माझ्या एवढा टॅलेंटेड नाही आहेस तू, कळलं ना. बघा गाईस, कांदा कापताना जे ऍक्टिंग करताना हा कांदा मी कापला इकडे. ही फक्त आता ऍक्टिंग करते की दाखवायला की हिने कापलाय. काही खोटं बोलू नकोस. काही खोटं. हा कोबी पण मीच कापलेला, पण ही फक्त तुम्हाला बोलत होती की मी कापला. किती खोटं बोलणार आहेस? सगळे मला माहिती, सगळे मला ओळखतात. मी खूप शांत माणूस आहे, मी खोटं बोलत नाही. ते तुला आयटी वाल्यांनी हे नाही नाही, मी तिकडचा आयडियल दाजी आहे, तुम्हाला माहिती आहे का? काय आयडियल काही नाहीये, तुझे आहे ते मला माहिती. मी तुझा पण आयडियल आहे, पाया पड माझ्या. एक तू नीट बनवून व्हिडिओ बनव. माझा युट्यूबचा व्हिडिओ वेस्ट करू नको. चांगलाच व्हिडिओ बनवतोय मी. चांगलाच व्हिडिओ बनवतोय मी. नीट बनव. नीटच बनवतोय मी. आता हे कांदा थांब जरा. तुला सगळं नीटच लागतं, आय नो. याकडलं काय लो? याकड मी नाही पीठ भाजी. मग तुला नीट का हवंय? कारण मी पीठ नाही ना, म्हणून मला नीट पाहिजे. बघ किती बारीक कांदा कापतो. बघितलं गाईस, दाखव. बघितलं ह्याला ही बारीक कांदा बोलते रे. त्याच्या या जाड कांद्याखाली माझा बारीक कांदा कुठे? ए भाई, हा कांदा जाड आहे, हा नाहीये. हा कांदा बघा किती जाड आहे. बघा 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 बघा, ही बाई कापताना. तिला दाखव बघ तुझी पोरगी काय करते. ही बघा, ही एक आयटम आमच्या घरामध्ये. चीज खायला दिलाय तर त्याला खरवडत बसली आहे. काय खाते तू बाबू? काय खातेस तू? चीज आवडतं तुला? हो. कोणी दिला चीज तुला? नाही, बाबा बोल. मम्मा. मी दिला ना तुला? मम्माने दिला. मम्माने दिला का बाबाने दिला? अरे बाळ, ते सांभाळून जरा हळू. चला मामा आपण जे भेटेल माहित नाही गाईज, मोमोचं खाता खाता मला पावभाजीच्या कांद्या वाजायला लागला. इकडे कोबी भाजला गेलेला आहे जरा चांगल्यापैकी. आता जरा मी बघतो काय झालं इकडे. बस झालं, चायनीज नाही आहे ते. काळी मिरी शोध तू. काळी मिरी ती नाहीये, ती ते वरती ठेवली आहे. काळी मिरी आहे ना. अरे ब्लॅक पेपर त्याच्यामध्ये आहे. हा बट ऑब्वियस मी आता जस्ट टाकलेला आयन केलं जायचं आधी. तू ग्रेट कर त्याच्यामध्ये. ग्रेटच बोलतात ना, काय बोलतात. जास्त टाक म्हणजे स्पायसी होईल. नीट कर जरा, नीट कर. हा, या माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हा काहीही करेल, काहीही. आपण काय बनवतोय बच्चू? काय बनवतोय आपण? मोमो. काय बनवतोय? मोनो नाही, मोमो. मोमो बनवतोय. आणि कोण बनवतोय मोमो? मम्मा. कोण बनवतोय मोमो? मम्मा. मम्मा बनवते पिचूची मोमो.
बघितलं काय 5 मिनिटं मी याला सोडून गेली आणि काय 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 टाकलं त्याच्यामध्ये. अरे यार ओके असं मोमोज नाही बनत यार, मला असलं झालं नाही आवडत. डिस्गस्टिंग पर्सन. तूच लाटण तूच बनवायचे लाल पिवळे मोमोज नाही. तर आपण याला सुकायला देऊया. सुकायला नसतं, ड्राय व्हायला असतं. तेच एमटी देतोच. नीट क्लीन कर. सो या प्रकारे आम्ही ह्या वेळेस पिठाचे मोमोज बनवणार आहे. पिठाचे, बनताय मी बनवतो. मैदा मळायची माझी इच्छा नाहीये आणि पीठ मी सकाळीच मळते. तसं मला पीठ नकोय आपल्याला चपातीचं, वेगळं पीठ मळावं लागतं जरा जास्त. नाही तो पीठ बरोबर आहे. नाही लवचिक बिचिक सगळं आहे आपलं पीठ. मी देतो तुला मैद्याचं मळून. नको 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 हो 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 नको करूच ना यार, मला खायचंय. खा मला अर्जंट मध्ये भूक लागली आहे मोमोजची. खा. ते 80 रुपयामध्ये 6 मोमोज येतात एकतर, पोट पण भरत नाही. तू ते चीज चोरून खायचं बंद करशील. आधी तर चीज सारखा पसरत चाललायस. पसरलेली आहेस, मी बारीक आहे. असं तुला वाटतं, मला तर नाही वाटत. मी बारीकच आहे. आमची भाजी ऑलमोस्ट रेडी होती. नंतर अंकेशला आठवलं की हे दगड झालेला पनीर आपण ह्यात टाकूयात. बघा गाईज, बघा हा पनीर, हा बघा. हे मला पीठ मी सकाळी मळलं होतं. सो मी या पिठाची मोदक बनवणार आहे. असं पाहिजे आपल्याला, असं म्हणजे टाईट आहे, बरोबर आहे. अशी मी सुंदरशी गोल चपाती लाटून घेतलेली आहे. माझ्या चपात्याच्या गोलच असतात ना गाईज, प्लीज. आता आपण याला गोल गोल करून कट करून घेऊयात. हे अशी आपण गोल करून घ्यायचे. ते एक होऊ शकतं मे बी, नाही होते, जाऊ दे. नंतर आपण हे काढून घेऊयात. होतंय का? चलो हो गया. सो असं ह्या प्रकारे आपण लोकांनी ह्याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे. मेन्यूमध्ये चेंज आहे गाईज. आता पनीर मोमोज खायचे आपल्याला. आता कॅमेरा नव्हता तेव्हा या माणसाने मला विचारलं की बड्डेला काय पाहिजे. तुम्ही त्याला सांगितलं की मला काय पाहिजे. आता ह्याचा तोंड बघा, माझं गिफ्ट ऐकून देणार आहेस ना मला ती गोष्ट. हा 12 तारखेला बड्डे आहे माझा. माझ्या हातात पाहिजे ती वस्तू. साईज पण तुला माहिती आहे, आपण बघून पण आलो होतो ती गोष्ट. सांगितलंय मी तुला गाईज, मी हे मागितले डायमंड नोज पेन मला पाहिजे. एनी हाव स्टीमर ठेवलाय, पण त्याच्यामध्ये थोडं तेल लावून घेऊ. जर प्रोफेशनल वे मध्ये झाला असेल तर प्लीज ठेवशील का. पाणी आपण ह्याच्यावरती हे टाकूया, असं हे ठेवूयात, बनवूयात. चीज चीज आता टाकायचं का. पनीरवाला आहे, आपण पहिले हे करूया, नंतर चीज टाकूया त्याच्यामध्ये. राऊंड राऊंड रोल. त्याच्यामध्ये होल बनव. आता असं मध्ये होल असतो तसं बनव. असं आपण इथे झालेलं आहे. ठेवूयात. आणि हे मैद्याचे नाहीत, पिठाचे मोमोज आहेत. गव्हाच्या पिठाचे. येस, गव्हाच्या पिठाचे साडे. आता आपल्यालाच खायचे ना, कसे पण बनवा आहे. हे बघा प्रिशा कशी पिठाचा सत्यानाश करते. जेव्हा हिला करायची वेळ येईल ना तेव्हा ही पण हाय मोरी मैया म्हणून बोंबलत बसेल. करशील बाबू, मोठे झाले चप्पा. चप्पा बनवणार किती बनवणार. 5 चपात्या बस. गुड गर्ल. मम्माला उमा दे. माझ्या 3 तिच्या 2. तू तुझ्या बनव. गाईज हा बोलतोय की माझ्या 3 तिच्या 2 तुझ्या बघ. असे लोक आहेत ते. मी पण हेच केलं पाहिजे होतं तुमच्या लोकांना. माझ्या 2 फक्त, तुमचं तुम्ही बघा.
सो मोमोज आपले रेडी आहे. टणा मोमोज आमचे रेडी आहे. टणा आता बघूया अंकितचे काय रिएक्शन. अंकितचे रिएक्शन बघूयात मोमोजसाठी. थोडाफार हातभार त्यांनी पण लावलाय त्याच्यामध्ये. थोडाफार हां थोडाफार. तुझा थोडा माझा फार. तुझा थोडा माझा फार. चांगले झाले गाईज. बिकॉज ही भाजी मी बनवली आहे. त्याच्यात भाजीमध्ये फेरबदल मी केलेले आहेत. काय नाही. पण बघूयात कसे झाले. छान झाले ना.